नमस्कार, मी संजय सोनवणी. जगदीश कांबळेंनी योगायोगाने आज प्रश्न विचारला की परशुरामाची काल जयंती झाली. सध्याच्या काळात वैदिक मंडळी परशुरामाच्या नावाने अत्यंत जयघोष करत असतात, मिरवत असतात. किंबहुना परशुराम हे आता त्यांचं आयडॉल झालेलं आहे. ते त्यांचं आयडॉल असावं का नसावं हा तो वैदिक धर्मियांचा प्रश्न आहे. कारण परशुरामाची आजची जी प्रतिमा आहे, मी आजची प्रतिमा हा शब्द वापरतो, तो मातृघातकी आहे, हिंसक आहे आणि बंधुघातकी पण आहे. अशा माणसाला आणि ज्याने एक वंशसंहार केलेला आहे क्षत्रियांचा, असा परशुराम वैदिक समाजाचं, जे स्वतःला फार बुद्धिमान आणि ज्ञानाचे धनी समजतात, अशा समाजाचा अशी व्यक्ती, असं कॅरेक्टर की ज्याची प्रतिमा आज अशी आहे आणि ती बदलायची पण नाही आहे, किंबहुना आम्ही हातात शस्त्र पण घेऊ शकतो असा त्यांना संदेश द्यायचा आहे. अशी व्यक्ती त्यांचा आयडॉल असावी का? असं आयडॉल निवडणं हे त्यांच्या बुद्धिमत्तेचं मुळात लक्षण आहे का? हा खरा प्रश्न आहे. कांबळे साहेब, आजच मी काय केलं, माझा 2008-9 साली तिस्त्रीमच्या दिवाळी असुर परशुरामाचे रहस्य नावाचा प्रचंड प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात मी भृगुवंश जो आहे परशुरामाचा, हा असुर वंश होता. तो वेदविरोधी होता आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या विरोधात त्यांचं आचरण होतं. ते पुरोहित वर्गच होता तो, परंतु ते पुरोहित होते तांत्रिक पुरोहित, म्हणजे हिंदू पुरोहित आपण त्यांना म्हणू, जे मंत्र तंत्र या पद्धतीने जे आचार करतात अशा लोकांचा तो एक पुरोहित होता, प्रतिनिधी होता, बहुजनांचा प्रतिनिधी होता. दुसरा, परशुरामाच्या भृगुवंशाबद्दलचा सिद्धांत असा आहे की फ्रिजियन लोक जे आहेत, म्हणजे जो देश आहे, ते फ्रिजियन लोक या भृगू लोकांमुळेच वसला होता आणि त्यातले काही लोक तिथे युद्ध वगैरे झाल्यामुळे काही लोकांना पळून भारतामध्ये यावं लागलं किनारपट्टीवर. आणि मग त्यांनी किनारपट्टीवर वस्त्या केल्या आणि इथल्या वैदिक धर्मामध्ये त्यांना प्रवेश मिळाला किंवा त्यांनी करून घेतला. त्यांना दीर्घकाळपर्यंत वैदिक लोक ब्राह्मण मानतच नव्हते. 16व्या-17व्या शतकापर्यंत जर आपण पाहिलं, अगदी बाळाजी विश्वनाथ भटचा उदय होईपर्यंत या कोकणस्थ ब्राह्मणांना किंवा चित्पावणी ब्राह्मणांना समाजामध्ये स्थान नव्हतं. नंबूतिरी ब्राह्मण असतील किंवा जे किनारपट्टीवरचे जे ब्राह्मण वर्ग आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक दर्जा वैदिक धर्मात सुद्धा नव्हता. ते पंक्तीला सुद्धा त्यांना बरोबर घेत नसत. मग हे फ्रिजियन आहेत की इतर देशीय तांत्रिक धर्माचे उपासक आहेत होते, हा एक चर्चेचा मुद्दा आहे. त्यातनं कोणतीही गोष्ट खरी असू शकते, पण ते वैदिक नव्हते एवढं मात्र निश्चित आहे. दुसरी गोष्ट, परशुरामावर केले जाणारे आरोप जे आहेत, की पहिला आरोप म्हणजे क्षत्रियांचा संहार केला. किती वेळा केला? 21 वेळा केला. परंतु त्या मूळ कथा जर आपण पाहिल्या तर त्या एवढ्या प्रक्षिप्त आणि वेगवेगळ्या स्वरूपाची त्याची विवेचनं आहेत, विवरणं आहेत, की एक विवरण सांगतं की सहस्रार्जुन जो होता, की ज्याने त्याच्या वडिलांची म्हणजे जमदग्नीची हत्या केली, त्याच्यावर त्याने 21 वेळा स्वाऱ्या केल्या आणि 21व्या वेळेस तो सहस्रार्जुनाचा पराभव करून त्याला ठार मारू शकला. हा 21 वेळा ती युद्ध केली म्हणून 21 वेळा म्हणायचं, पण मारला फक्त सहस्रार्जुनाला. दुसरी घटना सांगते की तो 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला, एकही क्षत्रिय जिवंत ठेवला नाही. महाभारतातली अजून तिसरीच कथा आहे. आदी पर्वामध्ये महाभारत सांगतं, लक्षात घ्या, आपण आपल्या मूळ कथा जर वाचल्या आणि आपल्या कथांमध्ये किती विकृतीकरण केले गेले, आपल्या डोक्यावर जे ठसलं आहे, खोटं किती ठसलेलं आहे सांस्कृतिकदृष्ट्या, याचा त्याशिवाय तपास लागणार नाही. आदी पर्वात सांगितलं आहे की परशुरामाने सारे क्षत्रिय नष्ट केले, त्यामुळे क्षत्रिय स्त्रिया हवालदिल झाल्या. संतती कशी पैदा करायची? मग त्या वेदसंपन्न ब्राह्मणांकडे सर्व क्षत्रिय स्त्रिया गेल्या आणि त्यांच्यापासून त्यांनी संतती निर्माण केली आणि क्षत्रिय वंश चालू राहिला. आता तिसरी भाकडकथा, ही भाकडकथा अशासाठी आहे, ही खरी जरी मानली तरी वैदिक स्मृतींनुसार मुलाला, अपत्याला बापाचा वर्ण मिळतो, आईचा नाही. म्हणजे क्षत्रिय स्त्रियांनी ब्राह्मणांपासून मुलं उत्पन्न करून जर घेतली तर त्यांची मुलं स्वाभाविकपणे ब्राह्मण होणार, किंवा ब्राह्मण आणि क्षत्रिय याच्या मिश्रणाने जी संकर जात निर्माण होती, संकर जात निर्माण होणार. ज्याला वैदिक मानलं जात नाही त्यांना तुच्छ आणि समाजबाह्य मानलं जातं.
म्हणजे वैदिक लोकांच्या करामती अशा आहेत, ते स्वतः एवढे परस्पर विरोधी विधानं करत जात असतात, कथा सांगत जात असतात आणि आपण वेड्यासारखे त्या कथा ऐकून घेतो आणि त्या खऱ्या मानतो. आता आपण या परशुरामाचं विवेचन करूया. मुळात जमदग्नी आणि सहस्रार्जुनामध्ये संघर्ष का झाला? जमदग्नी वैदिक ब्राह्मण नव्हता, तत्वता किंवा कथातनं जे दिसतं त्यानुसार तो गिरिदुर्ग बांधून राहत होता. लक्षात ठेवा, तो मंत्रतंत्रांचा पुरोहित होता सहस्रार्जुनाचा. सहस्रार्जुन आधी बहुजन किंवा हिंदू किंवा असुर होता, आपण जे नाव द्याल ते द्या, पण वैदिक नव्हता. परंतु तो वैदिक धर्माच्या नादी लागला. त्याने मोठमोठे यज्ञ सुरू केले. त्या यज्ञांमध्ये दान दक्षिणा देऊन, कारण दान प्रचंड वाटावं लागतं ना, हजारो गाई, सोनं नाणं जमिनी वाटून तो झाला कंगाल. आणि हे जे पुरोहित होते हे लढवय्ये पण होते आणि युद्धामध्ये मंत्रतंत्र म्हणून ते पौरोहित्य करायचे. त्याला अशा स्वरूपाचं त्यांचं भृगुवंश किंवा असे जे पुरोहित होते हिंदूंचे किंवा बहुजनांचे किंवा असुरांचे, ते दोन्ही गोष्टी करायचे. ते युद्धही करायचे आणि राजाचं पौरोहित्यही करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा प्रचंड होता. तर हा सहस्रार्जुन जमदग्नीकडे काय कामधेनू मागायला, ही नंतरची भाकड कथा. कामधेनू अस्तित्वात असू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे, ही नंतर जोडली गेलेली कथा आहे. पण मूळची कथा अशी आहे की तो त्याच्याकडे पैसे मागायला आला, कामधेनू वगैरे कल्पवृक्ष वगैरे अशा भाकड गोष्टी मागायला आला नाही. जमदग्नीने नकार का दिला की तू धर्म बदलतोय, दुसऱ्या धर्माच्या नादी लागून कंगाल होतो आहेस, यज्ञ करतो आहेस, त्यामुळे तो कंगाल झाला, मी तुला पैसे का म्हणून द्यावे. आणि याचा जमदग्नी आपल्या सहस्रार्जुनाला राग आला. त्याने जमदग्नीला ठार मारलं. जमदग्नीला ठार मारल्यामुळे परशुराम चिडला आणि वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी, कारण हे लढवयेच होते सगळे, जे काही तो गिरिदुर्गच होता, जे जो जिथं राहत होता तो गिरिदुर्गच होता, तिथे अनेक भृगुवंशाचे लोक राहत होते. त्या सगळ्यांनी मिळून हल्ला केला. आता एका राजाशी युद्ध करायचं एवढ्या छोट्या कुळीला एका स्वारीमध्ये झालं नाही. अशा त्याने अनेक स्वाऱ्या केल्या, म्हणजे आपण 21 समजू, 21 स्वाऱ्या केल्या आणि 21व्या स्वारीमध्ये शेवटी सहस्रार्जुनाला ठार मारण्यामध्ये परशुरामाला यश मिळालं. अशी एक कथा आहे. पण त्यातल्या त्यात सत्याच्या जवळ जाणारी ही कथा आहे. पण नंतर काय काय त्याच्यावर पुटं चढली लक्षात घ्या. जमदग्नीकडे सहस्रार्जुन त्याची गाय मागायला आला, जी इच्छा पूर्ण करते, हवे तेवढी इच्छा पूर्ण करते. त्याला पळून जायला सैन्य निर्माण केलं जमदग्नीने त्या गायीतनं वगैरे 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 अशा काहीतरी भाकड कथा त्या झाल्या. आणि मग यांनी 21 वेळा क्षत्रिय निक्षत्रियच करून टाकले. भांडण कोणाशी होतं? सहस्रार्जुनाशी. लक्षात ठेवा, जमदग्नीची याही कथेमध्ये भांडण कोणाची आहे? सहस्रार्जुनाशी. 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी निक्षत्रिय हा करायला निघाला आणि त्याने 21 वेळा केली. मग 21 वेळा क्षत्रिय कुठून पैदा झाले याचं उत्तर याच्यामध्ये नाही. अतार्किक अत्यंत मूर्खपणाची बिंडोक अशी कथा आहे. या कथेवर खरं म्हणजे आजच्या जे स्वतःला 21व्या शतकात आले असे समजतात अशा वैदिकांनी विश्वास ठेवावा आणि परशुरामाला आपल्याला केवळ क्षत्रियांचा नाश केला आणि ब्राह्मण शस्त्र हातात घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी ह्या कथेला डोक्यावर घ्यावं आणि परशुरामाला आपलं आयडॉल मानावं. यांच्यासारखा मूर्खपणा, आणि परशुराम त्याचा मुळात नाही आहे, सगळ्यात मोठा विरोधाचा भाग असा तरीसुद्धा अशी कथा त्यांनी बनवली. आता पुढची कथा येते. बापाच्या आज्ञेवरनं आईला मारलं, भावांना मारलं. आता ही कथा टोटली सर्वस्वी वेगळी आहे. ही कथा का निर्माण झाली? या कथेचं एकमेव उद्देश असा होता, ही नीतिकथा किंवा बोधकथा आहे. या बोधकथा कोणती? ही वैदिक बोधकथा. ही कथा आहे बघा, ही वास्तव असूच शकत नाही, ही केवळ कथा आहे. ही परशुरामाला रेणुकेला आणि जमदग्नीला चिकटवली. जमदग्नी संतप्त स्वभाव असा होता, परशुराम पराक्रमी होता. आणि अनेक अशा कथा जशा राजे महाराजांना, अगदी शिवाजी महाराजांना किंवा संभाजी महाराजांना अशा अनेक दंतकथा चिकटवल्या जातात, तशी ही कथा त्याच्या नावावर आज मोदींवर अनेक कथा बनवल्या जातात. सुसर मारली, अमुक मारली, विद्यार्थी दशेमध्ये मोदींनी वगैरे वगैरे अशा कथा, भाकड कथा बनवल्या जातात. आणि नंतरच्या काळात मात्र लोकांना त्या खऱ्या वाटायला लागतात. तशातली ही गंमत आहे. यातनं त्यांना एवढं सांगायचं होतं की
वडिलांची आज्ञा कितीही चुकीची असली तरी मुलाने ती बिन तक्रार पाळली पाहिजे. दुसरा भाग यातला असा होता की स्त्री पतिव्रता असली पाहिजे, तिच्या मनात कधी चुकूनही परपुरुषाचा विचार मनात येता कामा नये. आणि तिसरा भाग या कथेचा सर्वात महत्त्वाचा वैदिकाच्या दृष्टीने की ब्राह्मण संतापला तर सूर्याला सुद्धा धडा शिकवू शकतो, म्हणून ब्राह्मणाला दानदक्षिणा केली पाहिजे. अशा 3 गोष्टी या कथेतनं सांगायचा प्रयत्न केला आहे. आता बहुजन वर्ग हिंदू सुद्धा कथेतला हा पहिला भाग जो आहे तो लक्षात ठेवतात की परशुरामाने आईला मारलं, भावाला मारलं. पण या कथेचाच मग पुढचा भाग असा आहे की परशुराम त्याला परत जिवंतही करायला सांगतो. ते मात्र त्याची चर्चा केली जात नाही, कारण त्या कथाचा मुळात उद्देश हा आहे की बापाची आज्ञा चुकीची जरी असली तरी मुलाने विना तक्रार ती पार पाडली पाहिजे. परशुरामाने पार पाडली, मग तो प्रसन्न झाला बाप त्याचा. मग त्याने आईला आणि भावांना आपल्या पुन्हा जिवंत करून घेतलं. कथा संपली. यातला बोध एवढाच, याच्यामध्ये कोणी वास्तव शोधणं, ते सत्य झालं, मग परशुराम असाच होता असं समजून घेणं म्हणजे हा मूर्खपणाचा कळस आहे. आता तिसरा भाग यातला वास्तवाच्या अजून जवळ जाणारा तो बहुजनांशी किंवा हिंदूंशी जवळचा कसा आहे. रेणुका. रेणुका हा शब्द नीट लक्षात घ्या. रेणुकाचा अर्थ होतो पृथ्वी, म्हणजे जी मृण्मयी आहे, जी वारुळ आहे, वारुळ वारुळ रेणुका हे वारुळाचं सुद्धा नाव आहे. वारुळाची पूजा योनी रूपात केली जाते. योनी पूजा वारुळाची आपण आजही नागपंचमीला वारुळाचीच पूजा करत असतो, म्हणजे रेणुकेची पूजा करत असतो. रेणुकेची म्हणजे मातृदेवतेची भारतामध्ये असंख्य ठाणी आहेत. त्यामुळे ती रेणुका वैदिक असणं कालत्रयी शक्य नाही हे उघड आहे. कारण वैदिक धर्मामध्ये मातृपूजा ही मुळात गायब आहे, अस्तित्वात नाही, ती नाहीच आहे. अजिबातच मातृपूजेचे अवशेषसुद्धा आपल्याला वैदिक साहित्यात मिळत नाही, जगभरच्या विद्वानांनी मान्य केले, त्यामुळे त्या जात नाही. पण रेणुका मात्र मातृदेवता आहे. मग ते महाराष्ट्र असेल, दक्षिणेला यल्लम्मा म्हणतात. यल्लम्माचा अर्थ रेणुका असाच आपण घेतला जातो, कारण ते प्रतिकात्मक धरतीचं योनीपूजेचं वेगळं नाव आहे. ह्या रेणुकेचं भारतामध्ये जी पूजा होते ती तिची तांदळा असतो. तुम्ही बघितलं, तांदळा म्हणजे एक दगड गोल असते, त्याला काही मूर्ती बिर्ती काही नसते त्याचे. ते मस्तक मानलं जातं. खरं म्हणजे त्याचे 2 अर्थ होतात, एक मस्तकही होतं आणि दुसरं म्हणजे गर्भाशय, ओटीपोट असा पण त्याचा तांत्रिक सांकेतिक अर्थ होतो. आता ती रेणुका परशुरामाने मस्तक उडवलेली त्याची आई यांच्याशी एक साधर्म्य कल्पिलं गेलं आणि ही रेणुका म्हणजे तीच रेणुका असं समजलं गेलं. परंतु जी मूळ रेणुका आहे त्यातली कथा जरी गृहीत धरली आपण, ती भाकड कथा जरी गृहीत धरली तर ते मुंडकं पुन्हा एकदा बसवलं गेलेलं आहे, मस्तक पुन्हा एकदा बसवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे रेणुकाचं मातृपूजा जी होते मस्तक रूपातच होते किंवा तांदळा रूपातच होते, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. हा झाला एक भाग. आता पुन्हा आपण क्षत्रियांकडे येऊया. परशुरामाने 21 वेळा नष्ट केली, नंतर त्याचा परशु त्या डोहामध्ये धुतला, इथपर्यंत ही कथा येते. आता गंमत लक्षात ठेवा, मग जर याने जर 21 वेळा नष्ट करूनच टाकलेली आहे, परशु धुतलेला आहे, पण क्षत्रिय नष्ट का झाले याच्या 3 कथा आहेत. किती कथा आहेत? 3 कथा आहेत. एक आहे नंदकुळ, जो नंदराजे जे होते त्यांच्यामुळे त्यांनी क्षत्रियांचा पराभव केला, त्यांच्यामुळे क्षत्रिय पृथ्वी तलावरचे नष्ट झाले, असे नंदांत क्षत्रिय कुलम असं सरळ सरळ म्हटलं जातं. आणि दुसरी कला बांधत्य स्थिती आहे की कलियुगामध्ये क्षत्रिय असणार नाहीत, क्षत्रिय आणि वैश्य असणार नाहीत अशी भविष्यवाणी. आता तुम्ही मला सरळ सरळ विचार करून सांगा की परशुरामाने एकदा नष्ट केले जातं म्हटल्यानंतर नंदाने नष्ट केली ही कथा कुठून आली? कलियुगात नसणार आहेत अशी भविष्यवाणी कुठून आली? म्हणजे मुळातच ही कथा सर्वार्थाने भाकड कथा आहे, पण त्यात एक त्यांना सिद्ध करायचं होतं की त्यांच्या धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये वैदिक अधिकार असणारे, वेदोक्त अधिकार असणारे क्षत्रिय नसणार. ते नसणार की ते लोक निघून गेले वैदिक धर्मातनं, हा भाग अजून संशोधनाचा वेगळा आहे. माझं मत असं आहे की त्यांनी तो धर्म सोडला, कारण त्या धर्मातले जे एवढे टेढेमेढे ते रूप, एवढे ते त्यांचे नियम वगैरे वगैरे, हा जो सगळा भाग आहे, स्त्रियांना दुय्यम महत्त्व, हा जो भाग आहे
हा सगळा भाग त्यात येतो. क्षत्रियांनी क्षत्रित्व सोडलं. तुमचं ते लेबल नको आम्हाला, आम्ही आमचे पराक्रम आम्ही आमच्या धर्मात दाखवू. त्यांनी तो वैदिक धर्म सोडला. पण वैदिक धर्मामध्ये क्षत्रिय राहिलेच नाही. मग आता स्पष्टीकरण काय द्यायचं? लक्षात घ्या, धर्मापुढे हा प्रश्न येतो. एखाद्या धर्मातनं एखादा वर्ग निघून गेला किंवा कमी झाला किंवा काढून टाकला, काही असो, तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं. यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी या 3 कथा बनवल्या. लक्षात ठेवा, महाभारतामध्ये द्रौपदीने 5 भावांशी लग्न का केलं याच्या स्पष्टीकरण देण्यासाठी 5 कथा बनवल्या. यांना या कथा बनवणं, बोगस कथा बनवणं, भाकर कथा बनवणं आणि समाजासमोर एक धादांत खोटं ठेव झालं. आणि लोक म्हणजे हिंदू किंवा ज्याला तुम्ही बहुजन म्हणता, हे महामूर्ख आहे, त्यात काही वादच नाही. कारण ज्या कथांमध्ये पोकळपणा, फोलपणा, उघडपणे साधा तर्क जरी लावला, साधा विचारबुद्धी जरी लावला तरी उघड होतं, अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. बरं, वैदिक स्वतः शहाणे समजा, असं नाही की हिंदूच मूर्ख आहे, वैदिक तर महामूर्ख. त्यांनी या कथा बनवल्या, पण त्या कथा बनवताना त्यात तर्कबुद्धी कसलीही त्यांना वापरता आली नाही. आणि ते स्वतःच आपल्याच मूर्खपणावर, आपल्याच भाकड कथांवर एवढा विश्वास ठेवता की जो परशुराम मुळात त्यांचा नाही, तो वैदिक नव्हता, तो तांत्रिक होता. कोणत्या काळात झाला नाही झाला, जसं रामाचं आहे की आज फक्त त्या जो दंतकथांचा जो नायक, पवाड्यांचा नायक होता, त्याच्यावर महाकाव्य बनलं. आज त्याचं स्वरूप खरोखर मूळ काय होतं आपल्याला माहीत होतं, त्या परशुरामाचं स्वरूप माहीत नाही. परंतु तो वैदिक नव्हता एवढं मात्र पक्का आहे. त्यामुळे परशुरामाला बहुजन मात्र शिव्या घालतात, काय त्यांनी क्षत्रियांना मारलं. म्हणजे जे स्वतःला क्षत्रिय समजतात ना, आजकाल काही समाज आहेत की आजही क्षत्रिय समजतात, त्यांना खूप राग येतो त्या परशुरामाचा. ती या कथेचा नीट बारकाईने विचार करत नाही. राहिली गोष्ट मातृघातकी असण्याची किंवा बंधुघातकी असण्याची, त्याचंही त्या कथेचा सत्यस्वरूप काय आहे याचा विचार करत नाही. आणि तिसरी गोष्ट जी आहे की परशुरामाची जी किती कथा त्याच्या नावावर थोपवल्या गेल्या की म्हणे परशुराम एवढा संतापी होता की एकदा त्याला ऊन टोचायला लागलं, ऊन म्हणजे जाचलं, ऊन खूप वर आलं, तो सूर्यावर संतापला आणि सूर्याला स्थानच्युत करण्यासाठी शाप द्यायला लागला. त्यावेळेस सूर्याने त्याच्या भोवती समोर येऊन सूर्याने जमदग्नी समोरून हात जोडले. मग जमदग्नीने त्याला सांगितलं की ब्राह्मणाला डोक्यावर छत आणि पायात चपला वाहना, किंवा त्याला संस्कृतमध्ये काय जे म्हणत असेल ते दान, पादत्राण आणि डोक्यावर छत्र दान करावं. म्हणजे केवळ ब्राह्मणांना या गोष्टीचं दान मिळालं पाहिजे यासाठी ब्राह्मण एवढा संतापी कोपिष्ट असू शकतो आणि तो स्वतः सूर्याला शाप देऊ शकतो. ही त्याची अलौकिक शक्ती, जी शाब्दिक आहे, फक्त ग्रांथिक आहे बरं का. हे प्रत्यक्षात घडणं तर काल तरी शक्य नाही, सगळे जाणतात. हे यांनी कथा, वॉंग हॉस्ट म्हणून एक विद्वान आहे, त्यांनी वैदिकांच्या खूप लबाड्या उजेडात आणण्याचं काम सध्या युरोपामध्ये चालू केलेलं आहे. मग ते संस्कृत भाषा, प्राकृत भाषेच्या संदर्भात असो, वेद तोंडपाठ आम्ही जपले हजारो वर्ष, खोदगट ठेवले वगैरे, या ज्या भाकड करतात त्या सगळ्या त्यांनी काय सांगावं, त्यांनी सांगितलं की या वैदिकांनी अनेक कथा, गतकाळात एखादी गोष्ट होतीच, म्हणजे उदाहरणार्थ चातुर्वर्ण्य होताच, वर्णाश्रम संस्था अस्तित्वात होतीच, आणि ब्राह्मणांना प्रत्येक राजाने दानदक्षिणा दिलेल्या आहेत, जमिनी अग्रहार दिलेले आहेत. अशा यांनी कथा आपल्या साहित्यामध्ये एवढ्या पेरून ठेवल्या की गुप्त काळामध्ये राजांना खरंच वाटायला लागलं की जुन्या राजांनी जर दिले तर आपण का देऊ नये. मग त्यांनी खरोखर द्यायला सुरुवात केली. लक्षात घ्या, या सगळ्या कथा बनवल्या, त्यांच्या चिकाटीला दाद दिलीच पाहिजे, त्यासाठी त्यांनी शेकडो वर्ष, अनेक पिढ्या वाट पाहिली. पण ते दान त्यांच्या कोणत्या तरी भविष्यातल्या पिढीने मिळवलं आणि सत्ताच मिळवली. या चिकाटीवर, ही फक्त चिकाटीवर मिळवली, त्यांचं तर कौतुकही केलं पाहिजे या चिकाटीचं, याच्यात काही शंकाच नाही आहे. परंतु ही चिकाटी चांगल्या कार्यासाठी नाही, ही मानवतेचं कल्याण व्हावं म्हणूनची ही चिकाटी नाही. जे म्हणतात की आम्ही विश्वाचा विचार करतो, तुम्हाला विश्व म्हणजे तुमचं होतंच केवढं, राष्ट्र म्हणजे तुमच्या दृष्टीने होतंच केवढं, तुम्हाला कुरु पांचाल देशाच्या पलीकडं भारतात काय आहे, विंध्याच्या पलीकडं काय आहे तर काहीही माहीत नव्हतं. मग तुम्ही विश्वाच्या गोष्टी करता, आम्ही जगातील सगळं आमच्याकडे चांगले हो. ते जग, याची व्याख्याच तुमची एवढी संकुचित आणि एवढी छोटी होती की तुम्ही त्याचा आजच्या जगाच्या व्याख्या, आजच्या विश्वासाच्या व्याख्याला ते शब्द जोडून तुम्ही
स्वतःची फसवणूक करून घेताय आणि दुसऱ्याचीही करताय. गौरवाने परत एवढ्या श्रद्धेने एवढ्या आत्मविश्वासाने सांगता की समोरच्याला वाटतं जाऊ द्या, या कशाला वाईट वाटावं, तो बरं बाबा असेल तसं असं म्हणून मोकळा होतो. या देशात वैदिक काळ मुळात अस्तित्वातच नव्हता. असला तर यांनी दाखवून द्यावा, वैदिकांनीच दाखवून द्यावा की अमुक काळात वैदिक काळ होता. यांचा वैदिक काळ हा फक्त ग्रांथिक आहे, पुस्तकी आहे, शाब्दिक आहे. तो वास्तवामध्ये आपण नाण्यांचा इतिहास पाहिला, शिलालेखांचा इतिहास पाहिला, ज्ञात अगदी सिंधू संस्कृती उत्खननं पाहिली, नंतरची भारतभरात झालेली उत्खननं त्यातले अहवाल पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की वैदिक काळाचं एकही उदाहरण आपल्याला मिळत नाही. वैदिक होते, अत्यंत नगण्य आणि दुय्यम स्वरूपामध्ये समाज होते, पण त्यांनी शेकडो वर्ष वाट पाहून ग्रंथांची निर्मिती करून त्याच कथा लोकांना सांगून सांगून आधी राजश्रय मिळवल्या, प्रशासनामध्ये स्थान मिळवलं आणि या कथा सांगितल्या. परशुरामाची कथा. बरं, परशुरामाचं अपहरण झालं का? अहो, आपण रामाचं झालं, अपहरण कृष्णाचं झालं, आपण परशुरामाचं झालं. परशुराम तर तशी फार दुय्यम स्वरूपाची देवता म्हणजे किंवा व्यक्ती, हिंदूंची सुद्धा, ती काय फार महत्त्वाची नव्हती. पण परशुराम यांना किती कामाला आला बघा. क्षत्रिय नष्ट केले हा अभिमान बाळगायला कामी आला. बापाची आज्ञा पार पाडायची, नाहीतर स्त्रियांना ते दुय्यमच लेखतात. मग स्त्रिया दुय्यम का हे ठेवण्यासाठी परशुरामाने रेणुकेला का मारलं? कारण तिने परपुरुषाचा विचार केला होता, मग मारून टाकलं. म्हणजे त्यासाठी पण तिचा वापर केला. ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे हे सांगायलाच वापर. म्हणजे यांनी या कथा निर्माण केल्या. या कथा येन केन प्रकारे स्वतः तत्वज्ञान ठसवण्यासाठी, स्वतःचं वर्चस्व ठसवण्यासाठी आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी, दानदक्षिणा मिळवण्यासाठी अशा रीतीने या कथांची निर्मिती केलेली आहे. आता परशुराम वास्तवात झाला होता की ती दंतकथाच होती? वास्तवातलं मी बोलतो. त्याच्याशी आज आपल्याला पुरावे मिळणार नाही, ते पुरावे कोणाकडे उपलब्ध नाही. पण जी दंतकथा आहे त्यातच एवढ्या विसंगत्या आहे की त्यातल्या मूळ कथेतला परशुराम वेगळा दिसतो. नंतर तिच्यावर जी पुटं चढवत नेली फायद्यासाठी, त्यातला परशुराम वेगळा. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून परशुराम महाभारतातही आहे. महाभारतात भीष्माचार्य स्वतः कथा सांगताय. भीष्माचार्य स्वतः सांगतात की माझी क्षत्रिय म्हणजे माझे पूर्वज मारले, माझ्या पूर्वज महिला ज्या होत्या त्या ब्राह्मणांकडे गेल्या, संतती पैदा करून घेतली. म्हणजे भीष्माचार्य संकरित झाले, पांडव संकरित झाले. म्हणजे विचार करा, महाभारतातले नायक स्वतःचीच बदनामी स्वतः करतायत असं खुशाल यांनी बिंदास दाखवलं आणि लोकांनी त्या महाभारताच्या कथांकडं ते ऐकून घेतल्या. हे अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे. यातली कूटनीती काय होती, कुटील भाग काय होता, आणि परत त्या देवतांच्या गोष्टी बाबा त्याच्याबद्दल आपण कसं बोलला, आपण जे लिहून ठेवले पूर्वजांनी, व्यासमुनींनी लिहिले, व्यासांनी लिहिले, ते खरं मानलंच पाहिजे. मग काहीतरी वेगळं असेल ते धर्मात. त्या काळातला धर्म वेगळा होता. त्या काळातले नियम वेगळे होते, देवांचे नियम वेगळे होते, मनुष्यांचे वेगळे होते, आणि ते युग वेगळं होतं ना. तेव्हाच कलियुग नव्हतं, हे त्रेतायुगाचा अंत काळ होता. कारण कलियुग तर काय महाभारत संतांतर चालू झालं ना, मग त्या काळामध्ये चालत होतं. असं सांगून अशा थापा मारून मग त्यामुळे सोयीने यांनी परशुरामाला महाभारतातही आणलं, परशुरामाला रामायणातही आणलं. लक्षात घ्या. म्हणजे जणू काही परशुराम हा अनंत काळ जिवंत राहिलेला माणूस आहे अशा स्वरूपाने त्याचं एक चित्रण उभं केलं आणि परशुरामाला हे सांगितलं. पण परशुरामाला लक्षात ठेवा, परशुराम 6वा अवतार मानला जातो. अवतार संकल्पना 4थ्या शतकानंतर आली. गुप्त काळात अवतार संकल्पना आधी अस्तित्वात जी होती ती प्रजापतीचे अवतार असायचे, विष्णूचे नसायचे. विष्णूचे अवतार ही संकल्पना 4थ्या शतकात आली आणि परशुरामावर एकही काव्य महाकाव्य नाही. अवतार असू नये, पुराण सुद्धा नाही. लक्षात घ्या. कारण परशुरामाचं चरित्र समोर आणताना छुप्या पद्धतीने कसं ढकलायचं हे त्यांनी ठरवलं. आता सत्ता त्यांची आहे, त्यामुळे ते जरा उघडपणे हे केलं जातं. अगदी राजीव गांधी सुद्धा शुभेच्छा देतो. शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही आहे. परंतु ज्या परशुरामाचं ज्या व्यक्तिमत्व आज प्रसिद्ध आहे त्या व्यक्तिमत्वासाठी म्हणून तुम्ही जर शुभेच्छा देत असाल,
तुमच्यासारखे नीच दुसरं कोणी असू शकत नाही. कारण आज परशुरामाची प्रतिमा ती खोटी आहे, मला माहिती आहे, मी लिहिलं पण आहे. परंतु लोकांसमोर, सर्वसामान्यांसमोर त्याची प्रतिमा मातृघातकी, बंधुघातकी आणि समाजघातकी अशी ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा बदलायचा प्रयत्न वैदिकांनी केला तर गोष्ट वेगळी, पण ते करणार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या परशुरामाची ही हिंसक प्रतिमाच हवी आहे. त्यासाठीच त्यांनी त्याचं हे चालू ठेवलेलं आहे. तर परशुरामाची अशी कथा आहे, रामाची अशीच आहे, कृष्णाची अशीच आहे. तुम्हाला सांगतो, यांच्याकडे स्वतःचा नायकच नाही आहे. यांना दुसऱ्यांकडनं उचललेलेच लोक यांच्याकडे आहेत. यांनी खरं म्हणजे वसिष्ठ आहे, यांच्याकडं नाहीत अशातला भाग नाही. वसिष्ठ आहे, आर्यभट आहे, काही काही चांगले लोक आहेत ना, वराळमिळ आहे, यांच्याकडं अजिबातच दुष्काळ आहे अशातला भाग नाही. पण त्यांना ते विद्वान लोक नको आहे. त्यांना भाकड लोक, हिंसक लोक, ज्याची प्रतिमा हिंसक बनवली नाही. ते मूळचे जे होते, ते मूळचे काय होते हे सरळ सरळ दिसते आपल्याला. ते मूळचे फक्त परशुराम एकाशीच लढला, 21 आणि ते 21 वेळा लढावं लागलं त्याला. तेव्हा कोणी तर सहस्रार्जुनाला मारू शकला, आणि सहस्रार्जुनाची वैरच होतं. त्यामुळे त्याला मारलं, त्याचं काही दुःख वाटायचं काय कोणाला कारण नाही आहे. आपाप सध्या भांडणामध्ये लोक मारामाऱ्या करतात, खूनही करतात, असं होत असतं. त्याच्यामध्ये कोणाची बाजू खरी, कोणाची बाजू खोटी हे न्यायालय ठरवते, धर्मसंस्था ठरवते किंवा समाज ठरवेल. पण तो वेगळा भाग झाला. परंतु ह्या ज्या कथा आहेत, या अत्यंत बोगस आहेत. एवढंच मित्र हो. धन्यवाद. नमस्कार.